नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. नवीन सुरू झालेलं वर्ष, नवा सुरू झालेला आठवडा, नव्या समस्या, काही चांगलं तर काही वाईट. तर बघूया आपण काय काय झालं. अमेरिकेने व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकस इथून व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष जे होते ते निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरे या दोघांनाही बंधक बनवलं आणि अमेरिकेत आणलं. तर याचा काय काय परिणाम होऊ शकतो भारतावर? तर बजाज ऑटोची पल्सर आणि बॉक्सर या मॉडेलची व्हेनेझुएलाला निर्यात होते, पण या निर्यातीचा वाटा एकंदर निर्यातीमध्ये 1% कमी आहे. त्यामुळे खूप परिणाम होईल असं सांगता येत नाही. अगदी थोडा परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे TVS मोटरनेही फारसा परिणाम होणार नाही असं सांगितलं. TVS मोटरसुद्धा निर्यात करतं. तेल बाजारावर मात्र परिणाम होईल, कारण सगळ्या जगाला 1000 दिवस पुरेल एवढं तेल व्हेनेझुएलाकडे आहे. त्यांच्याकडे क्रूड तर आहेच, सोनं आहे, चांदी आहे. तर यामध्ये कदाचित गॅप अप ओपनिंग होईल. त्यांच्याकडे कॉपर पण आहे आणि गॅस पण आहे. त्याचबरोबर का परिणाम होईल तर पेरू आणि चाड हे जे समुद्रमार्ग आहेत तिथून चांदीची निर्यात होते. त्यामुळे हे समुद्रमार्ग बंद होतील आणि चांदीच्या निर्यातीवर परिणाम होईल. पण ONGC आणि ऑइल इंडिया यांच्यावर मात्र चांगला परिणाम होऊ शकतो. ONGCची जी ONGC विदेश ही आहे, तिचे पेट्रोलेरा इंडो व्हेनेझुएला साऊथ आफ्रिकामध्ये 40% त्यांचा स्टेक आहे. त्यांनी प्रोजेक्टसाठी लोन पण दिलेलं आहे. तर ही जी व्हेनेझुएलातल्या कंपन्या आहेत त्या जर चालवायला घेतल्या तर ONGCला डिव्हिडंड पण मिळू शकतो. या सगळ्या दृष्टीने ONGCवर चांगला परिणाम होईल, ऑइल इंडियावर चांगला परिणाम होईल. आपण व्हेनेझुएलाला औषधांची पण निर्यात करतो, तर काही औषधांच्या निर्यातीवर याचा परिणाम होऊ शकतो. क्रूड, सोनं, चांदी, कॉपर, गॅस याच्या किमती मात्र वाढू शकतात. काल बऱ्याच कंपन्यांनी शनिवार रविवारमध्ये अपडेट्स दिले आहेत. त्यापैकी बजाज फायनान्स, बजाज हाऊसिंग फायनान्स यांचे अपडेट्स चांगले आले आहेत. त्याचप्रमाणे बँकांचे पण अपडेट्स आले आहेत. बँकांच्या अपडेट्समध्ये बँक ऑफ बरोडाचे अपडेट्स चांगले आले आहेत. त्यांची रिटेल लोन्स वाढली आहे. बंधन बँकेची 2 क्वार्टरनंतर डबल डिजिट ग्रोथ झाली आहे. कलेक्शन एफिशियन्सी पण वाढली आहे. AU स्मॉल फायनान्स बँकेचा थोडासा कासा रेशो कमी झाला आहे, पण ॲडव्हान्सेस डिपॉझिट्स वाढलेत. डीमार्टच्या बाबतीत मात्र 17,612 कोटी रेव्हेन्यू झाला आहे. तो 13% वाढला आहे. 442 स्टोअर झाली आहेत, पण यांची स्टोअर संख्या वाढती आहे आणि त्या मानाने ग्रोथ वाढत नाही आहे, हे विचार करण्यासारखं आहे. पंजाब नॅशनल बँकेचेही
ॲडव्हान्सेस डिपॉझिट्स वाढले. क्रेडिट डिपॉझिट रेशो 74.21 झाला आहे. मॅरिकोने सांगितलं की पॅराशूटचे व्हॉल्यूम कमी झाले. सफोलाचे म्युटेड आहेत. खोबऱ्याच्या किमती 30% कमी झाल्या, पण त्यांचे जे स्पेशल प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये विक्री चांगली आहे. कॅथॉलिक सिरियन बँकेची सोन्यावर जी कर्ज दिली आहे, सोन्याच्या तारणावर ती 46% झाली आहे. फिक्स्ड डिपॉझिट 27% वाढलेत. बँक ऑफ इंडियाचे सुद्धा ॲडव्हान्स डिपॉझिट दोन्ही वाढलेत. युनियन बँकेचेही ॲडव्हान्स डिपॉझिट्स ॲडव्हान्सेस 7.1% तर डिपॉझिट्स 3.3% वाढले. येस बँकेचे ॲडव्हान्सेस 5.2% तर डिपॉझिट 5.5% वाढली. शोभाची विक्री 2115 कोटीची झाली आणि Q3ला जर कंपेअर केलं तर 52.3% विक्री वाढली आहे आणि पर स्क्वेअर फूट त्यांना 15,436 एवढे रुपये मिळाले आहेत. आणि शोभाने मुंबई इथं शोभा इनिझिओ हे एक प्रोजेक्ट लॉन्च केलं आहे. RBL बँकेचा मात्र कासा रेशो 1% कमी झाला आहे. डिपॉझिट ॲडव्हान्सेस वाढले. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक कासा डिपॉझिट वाढले. कासा रेशो 27.3% झाला. क्रेडिट आणि डिपॉझिट रेशो 87% झाला आहे. वेदांताने सांगितलं की त्यांचं रेकॉर्ड आउटपुट झालं आहे ॲल्युमिनियमचं 620 किलो टन. ॲल्युमिना याचंही उत्पादन 794 किलो टन एवढं झालं आहे. IDBI त्यांची एकंदर व्यवसायामध्ये डबल डिजिट ग्रोथ झाली. कासा 4% वाढला आहे. बिर्ला कॉर्पनी मात्र सांगितलं की त्यांना एक लाईमस्टोन ब्लॉकसाठी प्रिफर्ड बिडर म्हणून निवड आधी केली, तसं जाहीरही केलं आणि आता राजस्थान सरकारने रिजेक्ट केलं आहे. त्यामुळे बिर्ला कॉर्पच्या दृष्टीने ही खबर चांगली नाही. V2 रिटेलचा रेव्हेन्यू 57% वाढला, तर सेम स्टोअर सेल्स ग्रोथ 2% वाढली. स्टेबल परफॉर्मन्स आहे. महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स ॲसेट क्वालिटी स्टेबल आहे. कलेक्शन एफिशियन्सी 95%. जम्मू काश्मीर बँक त्यांचा बिझनेस 13.34% वाढला. डिपॉझिट्स 10.58% वाढली. कासामध्ये मात्र मार्जिनल ग्रोथ झाली. डिक्सन आणि अंबर या दोघांनाही सरकारची जी स्कीम असते इलेक्ट्रॉनिक कंपोनंट मॅन्युफॅक्चर स्कीम, याच्यामध्ये ऑर्डर्स मिळाले. डिक्सनला कॅमेरा मॉड्यूल सब असेंब्लीसाठी ऑर्डर मिळाली आहे. PC ज्वेलरचा 37% रेव्हेन्यू लग्नसराईमुळे वाढला आहे, असं PC ज्वेलरने सांगितलं आहे. करोना रेमेडीजचा रिझल्ट चांगला आला. त्यांचा रेव्हेन्यू 361 कोटी झाला. पूर्वीचा 314 कोटी होता. मार्जिनही वाढलं, 21.7 झालं. पूर्वी 21.3 होतं. आणि प्रॉफिटही वाढला, 52.3% एवढा झाला, तर पूर्वी 43% होता. त्यामुळे करोना रेमेडीज तेजीत राहू शकतं. बाजार स्टाईल रेव्हेन्यू 13% वाढला. विक्री पर स्क्वेअर फूट 15% कमी झाली आहे. मात्र सणासुदीची विक्री प्रीपोन झाली
असं त्यांनी कळवलं आहे. सेम स्टोअर सेल्स ग्रोथसुद्धा त्यांची कमी झाली. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ॲडव्हान्सेस 23% वाढले, डिस्बर्समेंट 84% वाढली, डिपॉझिट्स 33% वाढली. आणि तशीच इक्विटासचा सुद्धा कासा रेशो वाढला आहे. ॲडव्हान्सेस, डिपॉझिट्स सगळे वाढलेत. गेलनी कोची कोडीनाड बंगलोर पाईपलाईन पूर्ण करायची मुदत डिसेंबर 2025 होती, ती मुदत मार्च 2026 केली. KPI ग्रीनला गुजरात सरकारकडून IPP बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम प्रोजेक्टसाठी LOI मिळालं. JTLची व्हॉल्यूम, निर्यात दोन्ही वाढलं. साई सिल्क 411 कोटी टर्नओव्हर झाला, 5 नवीन स्टोअर उघडली. क्युपिड FY26 मध्ये 335 कोटी रेव्हेन्यू होईल, 100 कोटी प्रॉफिट होईल आणि टॅरिफचा कुठलाही परिणाम दिसणार नाही असं क्युपिडनी गायडन्स दिला. हिंदुस्तान झिंक त्यांचं प्रोडक्शन 4% वाढलं. रिफाईंड झिंकचं प्रोडक्शन 8% वाढलं. रिफाईंड लेडचं प्रोडक्शन मात्र कमी झालं. सिल्व्हरचं प्रोडक्शन 1% कमी झालं. विंड पॉवरचं प्रोडक्शन 5% वाढलं. आपण जर बघितलं तर ओळीनी 9 सेशन गेल्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी दिसते. अगदी कमी आहे, पण का होईना खरेदी आहे 289 कोटीची आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 677 कोटीची. आत्ता तरी जो डेटा मिळतो आहे त्यानुसार क्रूडवर काही फारसा परिणाम दिसत नाही आहे. 61 क्रूड आहे. बॉन्ड यील्ड 4.19 आहे, तर डॉलर इंडेक्स 98.22 आहे. RBI आज ओपन मार्केट ऑपरेशन्स 50,000 कोटीची करणार आहे. कुठले शेअर तेजीत राहतील ते पाहूया. ONGC, ऑइल इंडिया, कोल इंडियाच्या सबसिडियरीचा IPO येतोय म्हणून कोल इंडिया, शोभा, करोना रेमेडीज, मॅरिको, जम्मू काश्मीर बँक, वेदांता, RBL, PNB, महिंद्रा अँड महिंद्रा. मी डीमार्ट तेजीत दिलाय त्यांच्या अपडेटमुळे, पण अपडेट्स काही चांगले नाही आहेत. स्टोअरची संख्या वाढून ग्रोथ दिसत नाही आहे, तरी पण शेअर खूप पडलेला आहे, त्यामुळे काही सांगता येत नाही. म्हणून त्या दृष्टिकोनातून डीमार्टचा विचार करा. अंबर, युनियन बँक, कॅथॉलिक सिरियन बँक म्हणजे CSB, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, V2 रिटेल यांचे अपडेट चांगले आहेत. टॉरेंट पॉवर, लेटेंट व्ह्यू, ओबेरॉय रिॲलिटी, हिंदुस्तान झिंक, टॅनफॅक, तिरुमलाई केमिकल. टॅनफॅक स्प्लिटवर विचार करणार आहे म्हणून दिलाय. बँक ऑफ बरोडा, इरिडा, BDL, HAL, बजाज फायनान्स, वेदांता, PSP प्रोजेक्ट, अरविंद स्मार्ट स्पेसेस, HDFC बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, बँक ऑफ इंडिया, सिटी युनियन बँक,
महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स आणि BHEL आज मंदीमध्ये शेअर दिलेला नाही. तरी बघूया, शनिवार रविवारमध्ये भरपूर अपडेट्स आले. अर्धा तास अपडेट सांगत बसले तरी कमी होते. व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे जेवढे सांगता आले तेवढ्याची नोंद आणि महत्त्वाच्या शेअरची नोंद मी या भागात घेतली आहे. कॉपर संबंधी तुम्हाला व्हिडिओ देणार आहे, पण मला वाटलं की आधी हा IPOचा द्यावा, म्हणून मी काल IPOचा दिला आहे. बघूया आता आज मार्केट काय काय करत आहे. व्हेनेझुएलाचा परिणाम कसा काय आपल्याला दिसतोय ते बघावं लागेल. नमस्ते.